बकरी आणाल तर आम्ही डुक्कर आणू. विरोधाचा आणखीन एक अभिनव प्रकार महाराष्ट्रासमोर आलाय. आजवर महाराष्ट्रानं अनेक प्रकारची आंदोलनं पाहिली. कधी अनवाणी पायांनी केलेले आंदोलन, कधी शेतमाल घेऊन केलेलं आंदोलन, तर कधी रस्त्यांवर दूध ओतून केलेलं आंदोलन. मृणाल गोरे यांना तर त्यांच्या पाण्यासाठी केलेल्या आंदोलनामुळे हंड्यावाले बाई म्हणून ओळख मिळालेली अशी नाना प्रकारची आंदोलनं या महाराष्ट्रानं पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत. या आंदोलनानं अनेक चेहऱ्यांना नवीन ओळख मिळवून दिली. आंदोलनातील नेतृत्वानं आपलं राजकीय उपद्रव मूल्य दाखवून दिलं आणि त्यासोबतच या नवीन चेहऱ्यांनी राजकारणात आपली वाट देखील तयार केली. मात्र आता याच महाराष्ट्रात मीरा भाईंदरमध्ये एक वेगळं आंदोलन बघायला मिळालं. इथं मुस्लिम समाज बकरी ईदच्या कुर्बानीसाठी बकरी आणल्यानंतर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी तिथं डुक्कर आणलं होतं. परिस्थिती तणावपूर्ण झालेली, दोनही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. नक्की काय घडलंय मीरा भाईंदरच्या त्या सोसायटीत हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सगळ्यात अगोदर आपण इथला घटनाक्रम समजावून घेऊयात. मीरा रोड मधील पूनम क्लस्टर ही उच्चभ्रू गृहसंकुल. इथं विविध धर्मीय नागरिक राहतात. इथं 2 दिवसांपूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर काही मुस्लिम नागरिकांनी कुर्बानीसाठी बकऱ्या आणून ठेवल्याचं समोर आलं होतं. यावर काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतलेला. त्यांचं म्हणणं होतं, सोसायटीमध्ये बकरी ठेवू नका, इथं बकरी कापू नकात, यामुळे स्थानिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं. या पार्श्वभूमीवर वाद उभा राहिला होता. या वादावर मध्यस्थी करत पोलीस प्रशासनाकडून तोडगा काढण्यात आला. हे प्रकरण निवळलं होतं. मात्र अशातच त्यावेळी या संकुलात बकरी आणून ठेवलेल्या एका व्यक्तीचा तिथं आंदोलन करण्यासाठी उपस्थित असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यासोबत वाद झाला. हा वाद वाढला. या वादामुळे तणाव वाढला. या दरम्यान त्या बकरी आणणाऱ्या इसमानं बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावर ब्लेडनं हल्ला केल्याचा आरोप बजरंग दलाकडून करण्यात आला आणि हे प्रकरण पेटलं. त्यावेळी पोलिसांनी पुन्हा तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला आपल्या ताब्यात घेतलं. त्यामुळे परिस्थिती काही अंशी नियंत्रणात आली होती. मात्र मंगळवारी पुन्हा हा वाद पेटला. संकुलात आणलेल्या बकऱ्यांना बाहेर काढण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. याला मुस्लिम समाजातील नागरिकांनी आक्षेप नोंदवला, नकार दिला. त्यामुळे सकाळपासून त्या सोसायटीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झालेली. मात्र मुस्लिम नागरिक आपल्या आग्रहावर अडलेले होते. बकरी इथंच राहतील, ही बकरी ईदसाठी आणलेली आहेत, बकरीच्या कुर्बानीसाठी आणलेली आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र हळूहळू हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची गर्दी तिथं वाढायला लागली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं आणि पोलीस देखील घटनास्थळी उपस्थित झाले. अशातच काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी डुक्कर आणलं आणि ते डुक्कर संकुलात नेण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच इतर कार्यकर्त्यांनी मोठ्यानं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. हनुमान चालीसाचं पठण देखील करण्यात आलं. पोलिसांना लक्षात आलं की ही परिस्थिती हाताबाहेर जातीये. पोलिसांनी आणखी मोठा बंदोबस्त तिथं तैनात केला. सोबतच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आणलेलं डुक्कर उचलून पोलीस संबंधित इमारतीपासून अक्षरशः पळत जात होते. त्यांच्या मागे ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते डुक्कर सोडवून घ्यायला पळत होते. एका ठिकाणं या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या पोलिसाला गाठलं होतं. त्यांच्या हातातून ते डुक्कर हिसकावत होते. ते डुक्कर केविलवाण्या पद्धतीनं ओरडत होतं. मात्र हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना त्याची तमा नव्हती. त्यांना कुठल्याही प्रकारे ते डुक्कर आपल्या हातात हवं होतं. मात्र पोलिसांनी जीवाची बाजी लावत ते डुक्कर संबंधित परिसरातून लांब नेण्यात यश मिळालं. यानंतर परिस्थिती अजून चिघळत आहे हे पोलिसांनी पाहिलं होतं. पोलिसांनी इमारतीमध्ये आणखीन पोलीस तैनात केले. ज्या व्यक्तींनी बकरीसाठी बकऱ्या आणल्या होत्या त्यांना समजावून संबंधित गृहसंकुलातून सर्व बकऱ्या ट्रकमध्ये भरल्या गेल्या आणि तिथून बाहेर काढल्या गेल्या. या घटनेनंतर मीरा भाईंदरमध्ये तर तणावाचं वातावरण होतंच, सोबतच राज्यापुढं एक भीती देखील निर्माण झाली होती की या बकऱ्यांच्या प्रश्नावरून काही अनुचित प्रकार घडतोय की काय. या घटनेनं आर्थिक गर्तेत सापडलेल्या समाजापुढं आणि राज्यापुढं मोठे प्रश्न उपस्थित झाले.
जर पोलिसांनी मध्यस्थी करून जीवावर खेळून ते डुक्कर संबंधित गृहसंकुलातून दूर नेलं नसतं, हे प्रकरण निवळलं नसतं आणि जर पुढे काही अनर्थ घडला असला तर याला जबाबदार कोण राहिलं असतं? हा प्रश्न मोठा आहे. सोबतच या घटनेनं आणखीनही काही प्रश्न उपस्थित होतात. या घटनेत सगळा पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे संबंधित मुस्लिम नागरिकांनी बकरी ईदच्या कुर्बानीसाठी 2 दिवस अगोदर बकऱ्या सोसायटीत आणण्याची खरंच गरज होती का? दुसरा प्रश्न हा उपस्थित होतो, बकरी सोसायटीत आणून कापू नयेत, किंबहुना सरकारनं नेमून दिलेल्या ठिकाणीच बकरी कापावीत या गोष्टीची जाणीव या नागरिकांना नव्हती का? जेव्हा हिंदुत्ववादी कार्यकर्ते तिथं विरोधासाठी गेले तेव्हा त्यांनी या अनुषंगानं महानगरपालिकेला अगोदर तक्रार दिली होती का? दिली असेल तर पालिकेनं त्यावर काय कार्यवाही केलेली? या घटनेत जेव्हा आंदोलनकर्त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली त्यावेळी या युवकांनी सांगितलं ते डुक्कर नव्हतं तर वराह होतं. आम्ही वराहांची पूजा करतो म्हणून आम्ही वराह आणलं होतं. जशी या लोकांची मनोकामना बकरी कापून पूर्ण होते तशीच आमची मनोकामना वराह पूजन केल्यानं पूर्ण होते. बकऱ्यांची कुर्बानी बकरी ईदच्या दिवशी दिली जाते, मात्र यांनी सोसायटीमध्ये अगोदरच बकरी का आणून ठेवलीत? याचं साधं कारण आहे, यांना असं वाटतं हिंदूंना त्रास व्हावा आणि त्यांनी या इमारतीतले कोट्यावधींचे फ्लॅट कमी किमतीत या लोकांना विकून इथून निघून जावं. तिथंच भाजपचे असणारे प्रेम शुक्ला या घटनेवरून माध्यमांशी बोलत होते. त्यांनी तिथं कहर केला जिथं आंदोलनकर्ते हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणत होते की आम्ही आमच्या वराह स्वामींची पूजा करण्यासाठी वराहाला तिथं घेऊन गेलो होतो. तिथं प्रेम शुक्ला माध्यमात म्हणतायत की त्यांच्यात बकरी कापायची प्रथा आहे तर आमच्यात खाटीक आणि पारशी समाजात डुक्कर कापायची प्रथा आहे म्हणून आम्ही तिथं डुक्कर घेऊन गेलो होतो. मुंबई तकशी बोलत असताना प्रेम शुक्ला यांनी हे वक्तव्य केलं. त्यावेळी मुंबई तकच्या संपादकांनी प्रेम शुक्लांना हे लक्षात आणून दिलं, तुम्ही म्हणताय आम्हाला डुक्कर कापायचं होतं पण घटनास्थळी आंदोलन करणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणतायत की ते वराह स्वामी आहेत आणि आम्ही वराहाची पूजा करायला तिथं नेलं होतं. नक्की तुमच्या दोघांच्यात एक ठरवा, काय कारण आहे? नक्की डुक्कर कशासाठी नेलं होतं? अगोदर तुमच्यात फिक्स करा. यावर प्रेम शुक्लांचा चेहरा बघण्यासारखा झालेला. थोडक्यात काय तर गेले बरेच दिवस शांत असणाऱ्या महाराष्ट्रात आता बकरी ईदच्या निमित्तानं वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू झालेत की काय, असा प्रश्न ही घटना पाहून पडतो. या घटनेत जर मुस्लिम समाज सोसायटीच्या आवारात बकरी कापत असतील तर ते चुकीचंच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही. पण मग तुम्ही बकरा कापताय म्हणून आम्ही डुक्कर घेऊन येऊ हे देखील चुकीचं आहे. मुस्लिमांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करायला हवा, हिंदूंनी मुसलमानांच्या भावनांचा आदर करायला हवा. मला यावरून नितेश राणेंचं एक वक्तव्य आठवलं. नुकतंच काही दिवसांपूर्वी ते म्हणाले होते, आम्हाला जसं बिन पाण्यानं होळी खेळायचे सल्ले दिले जातात तसंच बकरी ईदला बकरी व्हर्च्युअल कापायला हवी. ते बकरी कापतात म्हणून भावना दुखावल्यामुळं तिथं डुक्कर घेऊन गेलेले कार्यकर्ते आणि व्हर्च्युअल बकरी कापा असा संदेश देणारे नितेश राणे यांच्यामध्ये तितकासा फरक दिसत नाही. या दोघांनाही एक गोष्ट आवर्जून लक्षात आणून देता येईल की आपल्या हिंदू धर्मात देखील बऱ्याचदा देवाला बकऱ्यांचा बळी दिला जातो. घट उठवल्यानंतर तर बऱ्याच ठिकाणी देवींना अजान बळी दिला जातो. याबद्दल या कार्यकर्त्यांचं आणि नितेश राणे यांचं काय म्हणणं आहे हे देखील एकदा समाजासमोर आलं पाहिजे. सोबतच डुक्कर घेऊन गेल्यावर हे वराह स्वामी आहेत असं म्हणणाऱ्या कार्यकर्त्यांना एक प्रश्न हा देखील विचारला पाहिजे, जर तुम्हाला त्या वराहामध्ये देव दिसत असेल तर पोलीस त्या वराहाला कुशीत घेऊन पळताना तुम्ही ज्या अमानुषपणे त्या वराहाचा पाय ओढला त्यावेळी तुम्हाला त्या देवाची भीती वाटली नाही का? त्या देवाची काळजी वाटली नाही का? प्रश्न खूप आहेत. प्रश्न हिंदू आणि मुस्लिम या दोनही समाजासमोर आहेत, या दोनही समाजासाठी आहे. मात्र तुर्तास हा व्हिडिओ संपवताना मी एकच म्हणेल, इथून पुढं स्वतःचं डोकं वापरा. समोर आलेल्या घटनेची अगोदर सत्यता तपासा, माहितीचं पृथक्करण करा, स्वतःला प्रश्न विचारा की मी या गोष्टीवर विश्वास का ठेवावा. सोबतच समोर येईल त्या अफवांवर विश्वास ठेवू नका. हिंदू मुस्लिम या गोष्टींमध्ये अडकू नका. सध्या देशाची आर्थिक परिस्थिती काय आहे हे लक्षात घ्या आणि त्या दृष्टीनं तयारीला लागा.
तुर्तास तुमची या घटनेवर काय मतं आहेत मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.